नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, शरद पवार आणि अजित पवार कधीही एकत्र येतील, काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाचे निकाल जाहीर झाले। राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती। या लढतीत महायुतीचा एकमत मिळाले तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे। महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला। यात भाजपा 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागा आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीचा फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहेत। यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे। सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे। महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यातच आता अजित पवारांच्या जवळच्या नेत्याने एक मोठं विधान केलं आहे। महायुतीला विधानसभेत यश मिळाल्यानंतर आता तिन्ही घटक पक्षाकडून सातत्याने आपल्या नेत्याची नावे मंत्रिपदासाठी पुढे केली जात आहेत। भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत, तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असा दावा केला जात आहे। तसेच अजित पवार गटानेही मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे। यामुळे नेमका कोणाचा मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। तर दुसरीकडे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवळ यांनी एक मोठं विधान केलं आहे। अजित पवार आणि शरद पवार कधीही एकत्र येऊ शकतात असं विधान नरहरी झिरवळ यांनी केलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।